नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ते आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसद भवनात आता पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठक होणार असून त्यामध्ये बजेटला मंजुरी मिळणार आहे। त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत। बजेटची प्रत संसद भवनामध्ये पोहोचलेली आहे आणि आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना बजेटची प्रत सुपूर्द केलेली आहे। बजेट सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांची सुद्धा दरवर्षी चर्चा होत असते। दरवर्षी त्या लाल रंगाचीच साडी नेसतात, मात्र गेल्या वर्षी त्यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि यावर्षी त्यांनी एक क्रीम रंगाची साडी नेसली असून या क्रीम रंगाच्या साडीला मोठी ग्रे रंगाची बॉर्डर आहे। महत्त्वाचं म्हणजे या सर्व साड्या हँडलूमच्या आणि भारतामध्ये तयार झालेल्या असतात, त्यामुळे देशी उत्पादनांना वाव मिळावा यासाठी अर्थमंत्री स्वतः त्यांच्या कृतीमधून दाखवत असतात की देशी उत्पादनांना कशा पद्धतीने वाव मिळाला पाहिजे। अगदी थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील। आपण पाहतोय ही संसद भवनातली दृश्य आहेत। संसद भवनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन पोहोचलेले आहेत आणि अर्थमंत्री अवघ्या तासाभरामध्ये आता देशाचा या वर्षीचा बजेट सादर करतील। अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आर्थिक जगतामधला आणि सर्वसामान्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच बजेटकडनं अपेक्षा असतात आणि सर्वांच्या अपेक्षा काय आहे आपण जाणून घेतलेलं आहे। संसद भवनातली ही एकूणच दृश्य आपण पाहतोय। संसद भवनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या हातामध्ये अर्थसंकल्पाची प्रत आहे। गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की आपण अर्थसंकल्प मांडतोय, कोणत्याही पद्धतीची कागदपत्र न वापरता लॅपटॉपमध्ये अर्थसंकल्प असतो आणि हीच लाल रंगाची पोटली घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि संसद भवनाच्या पायऱ्यांवरची दृश्य आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये कॅबिनेटची बैठक होईल। कॅबिनेट बैठकीमध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल। अर्थसंकल्पाची एक प्रत सर्वांपर्यंत पोहोचली, कॅबिनेटपर्यंत पोहोचलेली आहे, त्यावर आता चर्चा होऊन याला मंजुरी मिळेल। मंजुरी मिळाल्यानंतर तासाभरामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसद भवनामध्ये अर्थसंकल्प सादर करतील आणि अर्थसंकल्पामध्ये नक्की कुणासाठी काय काय घोषणा होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय। काहीच वेळापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचल्या होत्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी बजेटची एक प्रत त्यांच्यासमोर सादर केलेली आहे आणि त्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये पोहोचलेले आहेत। संसदेमधली दृश्य आपण पाहिली काही वेळापूर्वी। एकूणच या बजेटमध्ये कुणासाठी काय काय घोषणा होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज सकाळपासूनच सॅम टीव्ही आपल्याला दरम्यान बजेटमधून कोणकोणत्या अपेक्षा आहेत हे आपण पाहतोय। 10 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स नसेल अशी चर्चा आहे, मात्र अशी घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शेतकरी सन्मान निधीमध्ये 12,000पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या शेतकरी सन्मान निधी 6,000 आहे। नोकरीच्या संधी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण पाहतोय अर्थमंत्र्यांना दही साखर यावेळेस भरवलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणि अशा पद्धतीने अगदी भारतीय सोपस्कार करत अर्थमंत्र्यांचं स्वागत राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळातच कॅबिनेटची बैठक होणार आणि त्यासाठीच हे सर्व कॅबिनेट मंत्री तिथे पोहोचतायत। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रपती भवनातली ज्यावेळेस अर्थमंत्र्यांनी बजेटची एक प्रत राष्ट्रपतींसमोर सादर केलेली आहे। दरम्यान या बजेटमधून आता मध्यम वर्गाला काय मिळणार, व्यापाऱ्यांना काय मिळणार, शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। इस देश का अर्थस्थिति संभाल रहे हैं प्रधानमंत्री जी के नेतृत्व में। तब से हमने प्रो पीपल, प्रो पुअर, प्रो मिडिल क्लास ही बजट दिया है, अभी भी ऐसा ही होगा। तर सर्वसामान्यांसाठीचं बजेट आम्ही नेहमीच मांडत असतो अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय। के लिए और देश को विकसित बनाने के संकल्प की दिशा में एक नया और मजबूत कदम होगा। विपक्ष कह रहा है कि बजट से इनइक्वालिटी बढ़ेगी। चलिए, जो नंबर्स हैं वो भी मैन्युफैक्चर्ड है बजट में। अभी बिना बजट आए उनको पता लग गया नंबर, ये तो बड़ा आश्चर्य की बात है। मध्यम वर्ग को राहत दी जाएगी अगर दी जाएगी तो। चलिए अभी देखते हैं ना, थोड़ा इंतजार करिए, सब्र का फल मीठा होगा।
तर बजेट सादर होण्याआधीच विरोधकांकडनं टीका केली जाते असा खोचक टोला सत्ताधाऱ्यांनी लगावल्याचं आपण पाहतोय। दरम्यान आम्ही जो अर्थसंकल्प मांडतो तो सर्वसामान्यांसाठी असतो, शेतकऱ्यांसाठी असतो, त्यांच्या भल्यासाठी असतो, अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडनं येत असल्याची आपण पाहतोय। बजेटमध्ये नक्की कुणाला काय मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, नोकर वर्गासाठी मोठ्या काही घोषणा होणार का, आरोग्य क्षेत्रामध्ये काही मोठ्या तरतुदी होणार का, यासोबतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान केंद्र सरकारकडनं मिळणार का, जीएसटी संदर्भात काय निर्णय होतो, पेट्रोल डिझेल संदर्भात नक्की काय निर्णय होतो, सोन्याचा दर वाढणार की कमी होणार, सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार की नाही, घर स्वस्त होणार की महाग होणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं काही वेळात पेश होगी। तो मैं मानता हूँ कि एक अच्छा माहौल में बजट आएंगे, हम सब इंतजार है और अभी बजट पेश होने वाले हैं तो हम लोग सब पार्लियामेंट जा रहे हैं। सर, दूसरी तरफ जिस तरह से सोनिया जी की तरफ से कल कमेंट्स आए उस पर क्या कहेंगे? हालांकि ये प्रियंका गांधी जी ने उसको डिफेंड किया, साथ में मोदी जी ने भी कहा कि देखिए, सोनिया गांधी जी ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी के बारे में जो टिप्पणी की है वो तो बहुत निंदनीय है और सोनिया जी ऐसे परिवार से आती हैं तो उनके लिए एक आदिवासी महिला इस देश का राष्ट्रपति बनना उनको पच नहीं रहा है, तो इसलिए इस तरह का बातें की हैं। मैं ये मानता हूं कि राष्ट्रपति जी को त्यावेळेस सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात केलेल्या भाष्यावर चर्चा होत होती। आता आपण पुन्हा एकदा बजेटकडे वळूयात। बजेट अगदी काही क्षणांमध्येच सादर होईल। 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील आणि या बजेटमध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या उद्योगपतींपर्यंत आपापल्या खिशात नक्की काय येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे आणि एक महिला अर्थमंत्री हा अर्थसंकल्प मांडणार आहे सलग 8व्यांदा। ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। यामुळे महिलांसाठी सुद्धा या एकूणच अर्थसंकल्पामधनं नक्की काय तरतुदी समोर येतात, महिलांच्या शिक्षणासाठी, महिलांसाठी व्यवसाय करण्यासाठी आणखीन कोणकोणत्या तरतुदी आता केंद्र सरकार राबवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये नक्की काय भरीव योगदान केंद्राकडनं दिलं जाणार का, यासोबतच पीएम किसान योजना जी अत्यंत लोकप्रिय अशी योजना आहे तिला त्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात, मात्र ते 12000 होणार अशी चर्चा सुरू असताना आता अर्थमंत्र्यांकडून ही घोषणा खरंच होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सोन्याने सुद्धा चांगलीच उसळी घेतलेली आहे। अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी 84,000वर सोनं पोहोचलेलं आहे, मात्र अर्थसंकल्पाच्या एकूणच तरतुदींनुसार आता सोन्याच्या भावामध्ये काही घसरण होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपण पाहिलेले शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी घडतायत आणि शेअर बाजारामध्ये एकूणच उत्साहाचं वातावरण दिसतंय। आपण पाहिलं तर सेन्सेक्स 800ने आणि निफ्टी 250ने उसळी घेतलेली आहे आणि आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याच शेअर बाजारामध्ये नक्की काय परिस्थिती असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वारंवार विरोधकांकडनं तक्रार होते ती म्हणजे आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग। शिक्षणावर नमस्कार, साम टीव्हीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। आज देशाचा बजेट सादर होतोय आणि अर्थातच मोदी सरकारचा पहिला हा पूर्ण बजेट आहे, त्यामुळे सगळ्या करदात्यांचं, अखंड भारताचं आज या बजेटकडे लक्ष लागलेलं आहे आणि याच बजेटवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज मान्यवर देखील आहेत। सगळ्यात आधी आमचे सामचे मुख्य संपादक निलेश खरे सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तसंच ललित गांधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट जे आहेत ते देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत आणि त्याबरोबरच आपल्यासोबत या ठिकाणी विजय वेदमुथा हे स्टील आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचे तज्ज्ञ आहेत, ते देखील आपल्यासोबत आहेत। अजित जोशी सर यावेळेस माझ्यासोबत या ठिकाणी आहेत, जे सीए आहेत आणि आज बजेटवर ते आपल्यासोबत या सगळ्या आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर शिल्पा जैन मॅडम ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत। त्यांच्याबरोबरच आपल्यासोबत बाळासाहेब सोलुंकरे पाटील जे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे कृषी आणि ग्रामीण विकास समितीचे को चेअरमन आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण बघतोय की आपल्यासोबत आहेत संजय सोनावणे सर जे रेल्वे इंडस्ट्री संदर्भातले तज्ज्ञ आहेत आणि या सगळ्या बजेटवर ते आपल्यासोबत मार्गदर्शन आपल्याला करतील।
त्याच बरोबर आपल्यासोबत पुण्याहून अभय टिळक सर जे आहेत अर्थविश्लेषक ते देखील जोडले गेलेले आहेत, तर ठाण्याहून अजय वाळिंबे सर जे आहेत ते देखील या संपूर्ण चर्चासत्रामध्ये आपल्या करदात्यांना अर्थातच प्रेक्षकांना देखील मार्गदर्शन करणार आहेत. आणि मी सूत्र सोपवतो आमचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडे. थँक्यू स्नेहिल. अर्थसंकल्प म्हणजे काय, तर मुख्यतः अर्थसंकल्प म्हणजे रुपया येणार कुठून आणि रुपया खर्च होणार कुठे याचा ताळेबंद मांडणं म्हणजे अर्थसंकल्प मांडणं. साधारण प्रत्येक कुटुंब आपलं स्वतःचा अर्थसंकल्प बजेट हे मासिक पातळीवर मांडत असतं. देश वार्षिक पातळीवर तशा स्वरूपाचं एक बजेट मांडतं. म्हणजे काय, तर महसूल म्हणून म्हणजे कमाई म्हणून 1 तारखेला किती सरकारकडे येणार आणि वित्त जो खर्च आहे, वित्तीय खर्च, तो कशा स्वरूपात सरकार करणार याचा ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये आपण सातत्यानं बघतो वित्तीय तूट पाहायला मिळते. मग ही वित्तीय तूट कशी भरून निघते हा प्रश्न आपल्यासमोरचा नेहमी असतो. आपल्याकडे ज्या वेळेला खर्चाला पैसे कमी असतात त्यावेळेला आपण थोडी उधार घेतो, कधी कर्ज घेतो. तसं सरकार पण कर्ज घेतं, उधार घेतं आणि त्यातून देश चालवण्याचा प्रयत्न करतं. काही ठिकाणी कात्री लावतं आपण, कधी मुलांचे कपडे कमी करतो, कधी घरातलं सामान कमी घेतो. तसं सरकार पण काही खर्चांना कात्री लावतं आणि मग त्यातून अर्थसंकल्प मांडला जातो. आज असा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. जागतिकीकरणाचे जे वारे आहेत गेल्या 2-3 दशकातले ते आता मंदावायला लागलेले आहेत आणि त्यानंतर आता उलटे वारे वाहत आहेत. उलटे वारे काय वाहत आहेत, तर आता प्रादेशिक वादाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जागतिकीकरणानंतर आता हे सगळे वारे प्रादेशिकीकरणाकडे जात असताना भारतालाही स्वतःची दिशा निश्चित करावी लागणार आहे. 1991 साली मनमोहन सिंगांनी जागतिकीकरणामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला झोकलं आणि त्याची फळं आज आपण चाखली. आता नव्या पद्धतीची अर्थसंकल्प आणि नव्या पद्धतीचे विचार घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि त्याच दृष्टीने जो ताळेबंद आहे तो आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल का. इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, त्यात सुतोवाचे भारताचा विकास होणार आहे. आपण सुरुवात करणार आहोत मसियाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यापासून. ललित गांधीजी, आपण बघितलं काल इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे. इकॉनॉमिक सर्वेमध्ये साधारण 6.3 ते 6.8 इतका विकास दर राहील अशा स्वरूपाचं सुतोवाच करण्यात आलेलं आहे. एकीकडे जागतिक पातळीवरून जे वेगवेगळे अहवाल येत आहेत ते म्हणतं की भारताची अर्थव्यवस्था थोडीशी मंदावेल, ती काही 6% दर गाठू शकेल असं वाटत नाही. तुम्ही उद्योजक म्हणून कसं बघता, वाटतंय की एवढा विकास दर गाठताय? आम्हाला अपेक्षा आहे एवढा विकास दर गाठला जाईल, कारण हा कन्झ्युमिंग कंट्री आहे, जगातली वेगानं विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे आणि आमचं स्वतःचंच कन्झम्पशन इतकं मोठं असल्यामुळं आमच्या अर्थव्यवस्थेला या स्पीडनं पुढं जायला कोणती अडचण येईल असं आम्हाला वाटत नाही. आणि सरकारची धोरणं त्या दृष्टीनं पडतायत किंवा सरकार धोरणं त्या दृष्टीनं करत आहे. मोदी सरकारनं दुसऱ्या कार्यकाळामध्ये जे विजन ठेवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047, आणि हा तिसऱ्या कार्यकाळातलं पहिलं पूर्ण बजेट आहे. या 2047चं पायाभरणी असणार आहे. त्यामुळे हे जे लॉंग टर्म व्हिजन सरकार आता ठेवेल ते या देशाला नक्की चांगल्या दिशेनं पुढे घ्यायला मदत करेल. अगदी. मी अजित जोशींकडे जातो. अजित जोशीजी, कालचा इकॉनॉमिक सर्वे आणि इकॉनॉमिक सर्वेमध्ये कान पण टोचलेत. म्हणजे असं काही नाही की सगळं काही चांगलं आहे. काही ठिकाणी खर्च वाढवावे लागतील, काही ठिकाणी स्किलिंग करण्याची खूप गरज आहे असं दिसतंय. GCCमध्ये ज्या स्वरूपाची लीडरशिप मॅनपॉवर हवी आहे ती तयार करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि काही म्हणजे नियम पण घालून घ्यावे लागणार आहेत स्वतःला. आपण ज्या स्वरूपाचे फ्रीबीज म्हणतो का, फुकट जे काही वाटण्याची पद्धत आली आहे त्याच्यासाठी काही नियम पण घालू लागणार. तुम्ही कसं बघताय कालच्या सर्वेकडे आणि आज येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाकडे? कालच्या सर्वेचं जर वर्णन करायचं तर मी असं म्हणेन की मीमांसा आणि आशावाद. बरं. मीमांसा याकरता की भारतीय अर्थव्यवस्था मंदावतीये, जागतिक अर्थव्यवस्थेतही काही गोष्टी नकारात्मक घडत आहेत, याच्याबद्दल आता काही कोणाला वाद असायचं कारण नाही. तुम्ही जर नेस्ले, डाबर किंवा हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपन्यांचे रिपोर्ट्स बघितलेत, खास करून जे अर्बन डिमांड मंदावते, शहरी मागणी, हा काळजीचा विषय. तर आणि आपले GDPचे आकडेही तेवढेसे आशावर्धक नव्हते. तर ह्या सगळ्याचं कारण काय हे मांडण्याचा प्रयत्न इकॉनॉमिक सर्व्हेने केलेला आहे आणि त्याच वेळेला असा आशावाद व्यक्त केलेला आहे की ग्रीन शूट्स आहेत, काही चांगलं घडेल, येत्या काळात आपण ते जे मागे गेलेले आहेत ते परत स्वतःला सांभाळून घेऊ, अशा प्रकारचा भरपूर सारा आशावाद हा त्याच्यात व्यक्त केलेला आहे. कारणं देताना अनेक ठिकाणी जागतिक परिस्थितीचे संदर्भ दिले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी इतर देशांचे संदर्भ गेलेले आहेत की तिथे काय घडतं आहे.
अशा प्रकारचा हा सर्वे आहे. आता या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्प कसा सादर होईल हा एक खरं सांगायचं तर माझ्या मते आत्तापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक अर्थसंकल्प असेल. याचं कारण असं की दोन गोष्टी असतात, एक संकट असणं आणि दुसरं संकट असल्याचं दिसणं. ह्या वर्षी पहिल्यांदा हे सरकार खास करून गेल्या 10-11 वर्षात पहिल्यांदा आर्थिक बाबतीत, राजकीय मी काहीच बोलत नाही, परंतु आर्थिक बाबतीत पहिल्यांदा आपला देश कुठल्या तरी एका मेजर संकटात आहे असं चित्र उभं झालेलं आहे. याच्यात काही शंका नाही. म्हणजे एक असाच काळ कोरोनाचा होता, पण त्याच्या बाबतीत काही सरकारी संकट म्हणजे कशा स्वरूपात? कारण एकीकडे आम्ही जे सगळं बघतोय त्यामध्ये असं ग्लोरिफिकेशन होताना पाहायला मिळत आहे आणि आपण कशा उत्तम परिस्थितीत होता असं चित्र तयार होतंय. संकट कुठे दिसतं तुम्हाला? सो आपण आकडे आणि शब्द हे वेगवेगळे केले की आपल्याला संकटाची कल्पना येईल. बहुतेक सगळा आशावादा शब्दातला आहे, परंतु आकडे जर बघायला गेलं, उदाहरणार्थ मी मगाशी म्हटलं तसं शहरी मागणी ही मोठ्या प्रमाणावर मंदावलेली आहे, जो प्रचंड काळजीचा विषय आहे सर्वांसाठी. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मायक्रो फायनान्समध्ये मोठ्या प्रमाणावर लोन्स NPA व्हायला लागलेली आहेत. तिसरीकडे कन्झ्युमर लोन्सला मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय. चौथीकडे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जी काही वाढ आपण पाहतो आहोत त्याच्यात प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा वाटा अत्यंत कमी. आज आपलं कपॅसिटी युटिलायझेशन जे इंडस्ट्रीयल सेक्टरचं आहे ते जेमतेम 70% आसपास आहे. त्यामुळे जर आहे तीच कपॅसिटी पूर्ण वापरली जात नाही, कारण वस्तूंना मागणी नाही, तर अजून नवी गुंतवणूक कोण करणार? त्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणावर कमी झाली. अगदी. मी अजय वाळिंबेंकडे जातो. अजय वाळिंबे सर, खूप खूप स्वागत आपलं साम TV मध्ये. कालचा इकॉनॉमिक सर्वेचा अहवाल, एक आशावाद आणि त्यात मिळणारे संकेत की अडचणीचा काळ असेल पुढच्या काळातला, आपल्याला सावधतेनं पावलं टाकावे लागतील. कसं बघता कालच्या सर्वेकडे आणि आज काय आशा आहे अर्थसंकल्पाकडून? निलेश, खरं सांगायचं ना, गेली काही वर्ष आपण फक्त आशावादावरच जगतोय. म्हणजे कोविडच्या नंतर आपण जी प्रगती जी एक्सपेक्टेड होती ती थोडीफार केली सुद्धा, परंतु आता आपला GDPचा ग्रोथ, म्हणजे मला याच्याबद्दल एक आर्टिकल मी परवाच वाचलं, ते मला इथे महत्त्वाचं वाटतं. कारण असं की आपली GDP ग्रोथ जरी 6-6.5% म्हणजे इतर देशांच्या मानाने जास्त जरी दिसत असली तरी प्रत्यक्षात GDP अमाऊंट, म्हणजे त्यात तुमची वाढ किती अमाऊंटमध्ये होते ते जर बघायला गेलं तर ती प्रचंड प्रमाणात कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ चायनाची GDP ग्रोथ फक्त 4.99% जर असेल, म्हणजे जेव्हा होती तेव्हा त्यांच्या टोटल GDP मधले जी अमाऊंट आहे ती $799 बिलियन होती. आणि अमेरिकेची जेव्हा GDP ग्रोथ केवळ 1.99% किंवा अराउंड 2% आसपास होती, तेव्हा त्यांच्या GDP ची टोटल अमाऊंट होती मोर दॅन $600 बिलियन. आणि माझी 6.5% जेव्हा आपल्या भारताची जेव्हा GDP ग्रोथ असते, आपण जेव्हा सांगतो की 6.5% आहे, तेव्हा माझ्या प्रत्यक्ष GDP अमाऊंटमध्ये फक्त $260 बिलियन वाढ झालेली दिसते. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ, जरी मगाशी आपण म्हटलं की कन्झम्पशन माझ्या देशात जास्त आहे बिकॉज पॉप्युलेशन इज मोर, तरी प्रत्यक्षात कन्झम्पशन पॉवर ही कमी आहे. म्हणजे आपली जोपर्यंत स्पेंडिंग करण्याची क्षमता वाढत नाही ना, म्हणजे आपण स्पेंड करतो ना, कारण एवढं पॉप्युलेशन 150 कोटी म्हटल्यावर स्पेंड होणारच, पण ती स्पेंडिंगची, म्हणजे मी समजा ₹1000 आपला एखादा माणूस दरडोई खर्च करत असेल, तर तिकडे ती अमाऊंट, म्हणजे जी पाश्चात्य देशात जे प्रगती झालेले देश आहेत त्यांच्यात ती अमाऊंट कदाचित ₹5000 किंवा ₹10000 एवढी असू शकते. त्यामुळे जसं आता अजितने सांगितलं तसं की तुमची स्पेंडिंग हे कमी दिसते, ते वाढायला पाहिजे. आणि याच्याकरता काय आवश्यक आहे? आपण गेले काही वर्षांना केवळ म्हणतो की आमची एम्प्लॉयमेंट ग्रोथ आहे वगैरे, पण ती एम्प्लॉयमेंट ग्रोथ नक्की कुठे आहे? तर ती एम्प्लॉयमेंट ग्रोथ म्हणजे ही तुझी झेप्टो किंवा हे ज्या डिलिव्हरी बॉयज किंवा त्याच्यात जास्त झालेली दिसते. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं चित्र खरं सांगायचं तर गेल्या 6 महिन्यातलं अतिशय वाईट आहे, विदारक आहे असं मी म्हणेन. कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपली ग्रोथ अजिबात नाही आहे, किंबहुना ती डिग्रोथ आहे. तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगची ग्रोथ वाढवणं आवश्यक आहे. त्याकरता आपण PLI स्कीम आणली, परंतु ती PLI स्कीमचं जर तुम्ही मार्क केलं तर ती प्रत्येक वेळी 1-1 वर्ष करत ते वाढवत नेत आहेत. खरं तर तुम्हाला जेव्हा दिसतंय की आपल्याला मायनिंगमध्ये किंवा लॉजिस्टिकमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मला जेव्हा मोठं काम किंवा मला जेव्हा मोठी ग्रोथ एक्सपेक्टेड आहे किंवा ग्रोथ करायची आहे, तर त्याकरता तुम्हाला PLI स्कीम एकदाच 3 वर्षाकरता किंवा 5 वर्षाकरता आणि काहीतरी भरभक्कम सरकारचा सपोर्ट या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आवश्यक आहे. पण आता मॅन्युफॅक्चरिंग, आता मला वाटतं इथे गांधी सर पण आहेत आणि ते जसं म्हणाल ते याच्यावर थोडं प्रकाश टाकू शकतील की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आपल्याला चांगले युवक, जे कुशल कामगार आपण म्हणूया, जे अपेक्षित आहेत ते मिळत नाहीयेत. आणि एकीकडे आपल्याकडे ब्रेन ड्रेन आहे,
ते सगळं मला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं आणि घसरता रुपया हे सर्वात मोठं टेन्शनचं काम आहे असं मला वाटतं. कारण घसरत्या रुपयामुळे ओव्हरऑल आपल्या ह्या इकॉनॉमिक ग्रोथला एक मोठी खीळ बसते. अगदी अजयजी, मी तुमच्याकडून या विषयावर विजयजी पण आपल्याबरोबर आहेत. विजय वेदमुथा हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, स्टील सेक्टरमध्ये काम करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर मी अभय टिळक आपल्याबरोबर आहेत. अभय टिळक पुण्याहून आपल्याबरोबर आहेत, अर्थविश्लेषक. आपण त्यांच्याकडे जाऊयात. अभयजी, कालचा जो आर्थिक सर्वेक्षण आहे, अहवाल सादर झालेला आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? आशावाद तर दिसतोय, पण जसं जोशी म्हणाले की त्यात काहीशा चिमटे आहेत, काहीसा एक भीतीदायक वातावरण पण आहे. तुम्ही कसं बघताय कालच्या सर्वेकडे? मला असं वाटतं की याच्यामध्ये 3 मुख्य दिशा या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये सूचित झाल्या. पहिली गोष्ट अशी की जे आपण म्हणतो ठोकळ उत्पादन वाढीचा वेग आहे, तो अत्यंत वास्तव या पद्धतीने आपण आता मांडलेला आहे आणि मान्य केलेला आहे की साधारणपणे 6% आसपास किंवा 6 ते 6.5% दराने तो वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न जो आहे तो प्रश्न असा आहे की ही जी आर्थिक वाढ आहे ती खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या उंचावलेल्या राहणीमानात कशा पद्धतीने परावर्तित होणार याच्याबद्दल आर्थिक सर्वेक्षण अहवालाने 2 महत्त्वाची निरीक्षणं मांडलेली आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की केवळ आम्हाला GDPच्या वाढीचा म्हणजे जो दर आहे तो समाधानकारक असलाच पाहिजे, पण त्याचं ट्रान्समिशन हे वेलफेअरमध्ये किंवा क्वालिटी ऑफ लाईफमध्ये होत आहे का, याच्या संदर्भामध्ये जे मुख्य निरीक्षण आर्थिक सर्वेक्षण अहवालाने मांडलेलं आहे की जी तफावत आहे की जी मूल्यनिर्मिती देशामध्ये होती आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण मेहनताना कामगारांचा म्हणतो किंवा कामगारांना किंवा कर्मचारी किंवा मनुष्यबळाला मिळणारे वेजेस अँड सॅलरीज, त्याचं जे प्रमाण आहे ते स्टॅग्नंट राहिलं आहे किंवा त्याच्यामध्ये फार वाढ होत नाही आहे, नफ्यांमध्ये वाढ होते. म्हणजे हा मुख्य प्रश्न देशामध्ये जी एकूण मूल्यनिर्मिती होते त्याच्या वाटपाचा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा संबंध जो आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये इथे सूचित झालेला आहे तो असा आहे की याचा थेट संबंध हा रोजगाराच्या गुणवत्तेशी आहे. रोजगार आर्थिक सर्वेक्षण अहवाल असं म्हणतो की 17-18 साली 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर आमचा 6% होता, तो आता 3%वरती आला. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण याचा अर्थ हा जी रोजगार निर्मिती मधल्या काळात झाली आहे ती कुठल्या क्षेत्रात झाली आहे, इथे महत्त्वाची बाब अशी आहे ती, म्हणून मी फक्त थांबतो कारण आपण पुढे जाऊया. बहुतांश रोजगार जो आहे तो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये निर्माण होतोय आणि म्हणून जे एकूण मूल्य निर्मितीला आपण व्हॅल्यू ॲडेड म्हणतो जी अर्थव्यवस्थेमध्ये होते त्याचा मोठा भाग हा भांडवलाकडे जातोय आणि तुलनेने कमी भाग, आणि तो कमी भाग जो आहे त्याच्यात सुद्धा वाढीचा वेग जो आहे तो अत्यंत काळजी करण्यासारखा आहे. तो प्रामुख्याने कामगारांना किंवा मनुष्यबळाला मिळणाऱ्या मेहनताण्यामध्ये आहे. ही तफावत सांधणं किंवा ही तफावत कमी करणं हे यावेळच्या किंवा इथून पुढच्या काळातल्या प्रत्येक अर्थसंकल्पाच्या समोर एक महत्त्वाचं आव्हान असेल. एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. केंद्रीय मंत्रिमंडळानं बजेटला मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे आता 11 वाजता जो बजेट सादर होईल त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. आपण बघतोय कॅबिनेटमध्ये या बजेटला मंजुरी मिळालेली आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. हा प्रोसेसचा भाग आहे. मंत्रिमंडळ मंजुरी देतं आणि त्यानंतर संसदेच्या पटलावर हे बजेट सादर केलं जातं. मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय हा अर्थसंकल्पाचा जो एक बुकलेट असतं ते संसदेपर्यंत नेता येत नाही. त्यामुळे ही तांत्रिक बाब म्हणून आपण समोर येताना पाहायला मिळते. आपण या विषयावर चर्चा करत राहणार आहोत. मुख्यतः अनेक विविध कृषी क्षेत्रावर याचा मुख्यतः काय परिणाम होणार आहेत. इतकंच नाही तर यावेळेला अल निनो सारखा जो विषय आहे त्याच्यावरची पण चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जे विकसित देश आहेत त्यांनी जी गुंतवणूक करणं अपेक्षित आहे क्लायमेट चेंजमध्ये आणि च्या विकासाच्या दृष्टीनं ती होताना दिसत नाही, म्हणून आपण जगाचे कान टोचण्याचाही प्रयत्न या ठिकाणी काही प्रमाणावर केलेला आहे.